महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता, रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून मोठी माहिती। दिवाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस, विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारच्या कोंडीच्या प्रयत्नात, तर सरकारचीही जय्यत तयारी। रविवारी महायुतीचे आमदार संघ मुख्यालयात भेट देणार, आरएसएसचे पदाधिकारी आमदारांचे बौद्धिक घेणार, मात्र अजितदादांचे आमदार रेशीम बागेत जाणार नाही, सूत्रांची माहिती। मुंबई विधान भवन राड्याचा अहवाल आज सभागृहात सादर होण्याची शक्यता, आव्हाड आणि पडळकर समर्थकांमध्ये झाला होता राडा, दोन्ही कार्यकर्त्यांना 1 दिवसाचा तुरुंगवास ठोठावण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली जातीजातीत भांडणं लावण्याचं काम, नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप। मुंबईतील 20,000 ओसी नसलेल्या इमारतींसाठी आज पुन्हा लक्षवेधी, विधानसभेत शिवसेना आमदार मुरजी पटेल यांची लक्षवेधी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे लक्ष। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं आज अंदमानात अनावरण, सागरा प्राण तळमळला गीताला 115 वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचा सोहळा। नवले पुलावर अपघातातून वसंत मोरे थोडक्यात बचावले, फेसबुक लाईव्हवरून मोरे संवाद साधताना भरधाव टेम्पो वेगात जवळून गेला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरांचं निधन, वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, लातूरमध्ये राहत्या घरी निधन। आज गोपीनाथ मुंडेंची जयंती, गोपीनाथ गडावर शेकडोच्या संख्येनं समर्थक अभिवादनासाठी पोहोचले।